नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर गोंदिया महामार्ग बद्दल संपूर्ण माहिती। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। करा तिथे आपण असे अपडेट टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग हा एक प्रस्तावित 4 पदरी महामार्ग आहे, जो भारतातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या नागपूर शहराला आणि गोंदियाला जोडेल। हा प्रकल्प भारतमाला परियोजनेचा एक भाग आहे, जी देशभरातील महामार्गांच्या विकासासाठी एक योजना आहे। मित्रांनो, नागपूर गोंदिया द्रुतगती मार्गाची वैशिष्ट्ये काय आहे बघूया। हा प्रस्तावित एक्सप्रेसवे अंदाजे 141 किलोमीटर अंतराचा असेल आणि त्याला 4 लेन असतील। नागपूर गोंदिया हा अंदाजे 12,000 कोटी रुपयांच्या खर्चासह MSRDC ने नियोजित केला आहे। या प्रकल्पात एकूण 9 नवीन पुलांचे बांधकाम तसेच सध्याच्या पुलांचा विस्तार करणे यांचाही समावेश आहे। तसेच मित्रांनो, या एक्सप्रेसवे वर 2 इंटरचेंज आणि 6 उड्डाण पूल देखील असतील, ज्यामुळे जवळच्या शहरांमध्ये सहज प्रवेश मिळेल। याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी यामध्ये सर्व्हिस रोड, विश्रांती क्षेत्र आणि टोल प्लाझा असतील। मित्रांनो, या नागपूर गोंदिया द्रुतगती मार्गाचे फायदे काय आहे बघूया। नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील जनतेला तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला अनेक फायदे होतील। या नवीन एक्सप्रेसवेमुळे नागपूर ते गोंदिया दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल। सध्या हे अंतर रस्त्याने कापण्यासाठी 4 ते 5 तास लागतात, मात्र नवीन एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ सुमारे 2 ते 3 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे। त्यासोबतच नवीन द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोंदिया दरम्यान चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामुळे या प्रदेशातील उद्योग आणि व्यवसायांच्या विकासास मदत होईल। सुधारित पायाभूत सुविधांमुळे लोकांना राज्याच्या इतर भागात प्रवास करणे देखील सोपे होईल, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलापांना आणखी चालना मिळेल। मित्रांनो, या नवीन एक्सप्रेसवे मध्ये क्रॅश बॅरियर्स, CCTV कॅमेरे आणि आपत्कालीन कॉल बॉक्स यासारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील, ज्यामुळे तो प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित होईल। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।